हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आज आपण करणार आहोत तवा पुलाव. त्यासाठी मी बासमती राईस भिजत ठेवला आहे थोडा वेळ. नंतर मी एक कढई घेतली आहे, त्यात मी पाणी बॉईल करायला ठेवलं आहे आणि पाणी बॉईल झाल्यानंतर त्यामध्ये मी मीठ ॲड केलं आहे, थोडंसं तेल टाकलं आहे आणि हळद टाकली आहे आणि जो राईस मी भिजत ठेवला होता तो ॲड केला आहे. आता हा राईस आपल्याला नीट बॉईल करून घ्यायचा आहे. आता आपल्याला तवा पुलावसाठी लागणारे वेजीस मी इथं कट करून घेतलेत. कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, शिमला मिरची घेतली आहे, पनीर घेतलं आहे, वाटाणे घेतलेत आणि बीटरूट घेतलं आहे. आता आपण तवा पुलाव बनवायला स्टार्ट करणार आहोत. त्यासाठी मी एका पॅनमध्ये आधी थोडंसं ऑइल टाकणार आहे आणि नंतर त्यामध्ये मी थोडंसं बटर ॲड करणार आहे. नंतर त्यामध्ये मी थोडेसे जिरा ॲड करणार आहे. आता त्यामध्ये मी ज्या वेजीस आपण घेतल्या होत्या, कांदा, नंतर बाकीच्या वेजीस ज्या घेतल्या होत्या आपण, शिमला मिरची, टोमॅटो, हे सगळं मी ॲड करणार आहे आणि हे नीट शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. थोडासा वाटाणा देखील ॲड केला आहे मी ह्यामध्ये. आता हे सगळं नीट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. वेजीस जोपर्यंत आपल्या सगळ्या शिजत आहेत तोपर्यंत आपण एक चटणी बनवणार आहोत. त्यासाठी मी काश्मीरी मिरची भिजत ठेवली होती, ती एका मिक्सरमध्ये ॲड करते आहे. त्याचबरोबर ग्रीन चिलीज आणि लसूण ॲड करते आहे. ह्याची एक पेस्ट बनवून आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि हे सगळं नीट मिक्स करून घेणार आहोत. नंतर मी ह्यामध्ये आपण जो बीटरूट घेतला होता तो किसून ॲड करणार आहे. ह्याने कलर छान येतो आणि हे सगळं नीट मिक्स करून घेणार आहे. आता मी एका बाउलमध्ये पावभाजी मसाला आणि लाल तिखट घेतलं आहे, हे देखील आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि हे सगळं नीट मिक्स करून घेणार आहोत आपण. आता या सगळ्या भाज्या शिजण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून हे सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि एका मॅशरने हे सगळं मॅश करून घेणार आहोत. नंतर मी ह्यामध्ये वाटाणा ॲड करत आहे आणि पनीर ॲड करते आहे. हे नंतरच ॲड करते आहे मी, कारण की लवकर शिजतं. नंतर मी त्यामध्ये थोडंसं बटर ॲड केलं आहे आणि आपण जो राईस बॉईल करून घेतला होता तो ॲड करणार आहे. हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरतून थोडीशी कस्तुरी मेथी ॲड करायची आणि आता आपला तवा पुलाव खाण्यासाठी रेडी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.